श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी भारतीय जनता पार्टी वतीने मंदिर स्वच्छ अभियान। श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर स्वच्छ अभियान राबवण्यात आव्हानाला प्रतिसाद देत स्वतः सहभागी होत प्रदेश उपाध्यक्ष माननीय आमदार सुरेशराव हळवणकर येथील प्राचीन विठ्ठल मंदिराची स्वच्छता करून या अभियानाला सुरुवात केली। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व नागरिकांनी सर्व तीर्थक्षेत्रे मंदिरामध्ये 22 जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबवून श्रमदान करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे। त्यानुसार इचलकरंजीसह ग्रामीण परिसरातील मंदिर स्वच्छ करण्याचे अभियान भाजपा वतीने राबवण्यात येणार आहे। यावेळी बोलताना हळवणकर यांनी म्हटलं की मला असं वाटतं मोदीजींनी सर्वांना आव्हान केले आपली श्रद्धास्थानं स्वच्छ ठेवावीत। अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतोय त्यावेळी मंदिर स्वच्छ असावेत। आज आम्ही सर्व स्वच्छता मोहिमेत सहभागी झालो। आम्ही प्रतिकात्मक स्वच्छता केलेली आहे। यामुळे एक नवी अनुभूती देखील मिळाली। देशात व राज्यात सर्वच ठिकाणी स्वच्छता सुरू आहे। सर्वत्र उत्साह दिसत असल्याची प्रतिक्रिया यावेळी सुरेश हळवणकर यांनी दिली। मंदिर स्वच्छता अभियानाअंतर्गत आज इचलकरंजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्राचीन विठ्ठल मंदिर, महादेव मंदिर, मकतूक दर्गा परिसर, मारुती मंदिर, गुजरीपेठ संत रोहिदास समाज मंदिर व परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले। यावेळी शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड यांच्यासह महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस सौ रमाताई फाटक, सौ अश्विनी कबुडगे, सौ पूनम जाधव, पांडुरंग म्हातुगडे, राजेश राजपुते, ऋषभ जैन, प्रशांत शालगर, अरुण कुंभार, अमर कांबळे, अण्णा आवळे, उमाकांत दाभोळे, रणजित अनुसे, मारुती पात्रवट, राजू पुजारी, नितीन पडियार, नामदेव सातपुते, सचिन माळी, राजेंद्र पाटील, राहुल जानवेकर, नागेश पाटील, माळसाकांत कवडे, अली खान, अनिस महालदार, श्रेयश गुठाणी, राजू भाकरे, प्रदीप माळगे, महेश पाटील, बाळकृष्ण तोतला, अवधूत पाटील, प्रमोद बचाटे, सचिन परीट, दिलीप रेपे, महेश लोहार, सचिन कोरे, विपुल खोत, उत्तम चव्हाण, अशोक पुरोहित, प्रमोद पाटील, रावसाहेब कदम, राहुल पवार, जहांगीर पट्टेकरी, विजय हरुलमठ, प्रमोद कोप्ते, सौ सरला घोरपडे, शबाना शहा, राजेश पवार, बूथ प्रमुख भाजपा युवा मोर्चा सह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।